नमस्कार मित्रांनो, अगस्त्य आणि फॅमिलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही सर्वांनी विचारलं होतं की तुम्ही तुमच्या बाजूला बाग दिसत आहे, त्या बागेचे काही व्हिडिओज बनवा. तर तुमच्या आग्रहास्तव एक छोटासा प्रयत्न करतो. नवीन यूट्यूबर बनण्याचा प्रयत्न चालू आहे, थोडंसं सहकार्य असावं. तर मित्रांनो, आपल्या झाडांची किंवा बागेची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहे आपला आवडता श्रेयश. तर चला तुम्हाला दाखवतो बाग. मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला दुरून एक थोडासा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे असं कंपाऊंड तारेचं केलेलं आहे आणि कंपाऊंडच्या बाजूने सर्व असे झाडं लावलेले आहेत. बघा, इथं झाडांना पाणी देण्यासाठी हौद केलेला आहे. याच्यामध्ये पाणी साठवून झाडांना पाणी देण्यात येतं. बघा, पलीकडं नारळाचं झाड आहे. नारळाच्या झाडाच्या अलीकडे एक पेरूचं झाड आहे. हे पेरूचं झाड आहे जे श्रेयसने लावलेलं आहे. आणि श्रेयस, हे कशाचं झाड आहे सांगा? कुणी लावलेलं आहे? आजीने लावलेलं आहे का? बरं, पुढं चला. हे आंब्याचं झाड आहे. इथं एकात एक दोन आंब्याची झाडं आहेत. तसंच पुढं गेल्यानंतर तुम्हाला दिसेल आणखी एक नारळ आहे. याला नारळ लागलेले आहेत. गरजेनुसार नारळ काढतो. पुढे फणस, चिक्कू, हे चिक्कूचं झाड आहे. म्हणजे एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की सर्व प्रकारचे फळं आपल्याला घरीच मिळतील, आपल्याच बागेत मिळतील. हे फणस मित्रांनो, या कमीत कमी या फणसाच्या झाडाला यंदाच्या सीजनमध्ये एक 100+ फणस लागले होते. आता झाडा झालेला आहे, त्याच्यामुळं त्याला पानं वगैरे कमी आहेत. नंतर पालवी फुटेल. इथं छोटंसं नारळाचं झाड लावलेलं आहे. पलीकडं पुन्हा रामफळ म्हणून आहे, मोठं झाड झालं आहे ते पण. हे सर्व झाड एक 7-8 काही छोटे आहेत ते 2-3 अशा सोयीप्रमाणे आहेत वर्षाचे. मी व्हिडिओ बनत आहे आणि सर मज्जा करत आहेत तिथं. पुढं आल्यावरती पुन्हा नारळाचं झाड आहे. नारळाच्या झाडाच्या शेजारी पेरूचं आहे आणि बाकी मग सगळे एक रामफळीचं झाड आहे. आणि त्याच्यानंतर हे पूर्ण पलीकडं आंब्याची झाडं आहेत शेवटच्या कोपऱ्यापर्यंत. आणि इथं केळीचं पण झाडं लावलेले आहेत आमच्या बंधूंनी. शेताच्या मधल्या बांधावर सीताफळ, बोर, पुन्हा सीताफळ, जांभळ, अंजीर अशा प्रकारचे सर्व झाडं आपण घरीच लावले आहेत. आणि जेवढं घरचं खाता येईल असा प्रयत्न आहे आपला. मित्रांनो, हे आपल्या म्हशीसाठी एक गवत लावलंय. वेस्टेज जागा होती इथं, नंतर इथं घराचा प्लान आहे. वेस्टेज जागा होती तर तिथं काय करा म्हणून एक म्हशीसाठी आपण गवत केलेलं आहे. तसं पाहिलं तर आतमध्ये पण आहे म्हशीसाठी गवत. तसंच शेतात आल्यानंतर लहान मुलांना खेळण्यासाठी आणि बसायसाठी थोडेसे खुर्च्या वगैरे ठेवलेल्या आहेत. रिलॅक्स म्हणून बसायला तर काय आजपर्यंत काय बसायला वेळ नाही मिळाला, करून ठेवलेले आहेत. बसणारे बसतात. अशा प्रकारे बाग आहे आमची. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर चला मित्रांनो, शाळेत जाण्यासाठी आवाज देत आहेत. अगस्त्य पण उरकून आलेला आहे. तरी मित्रांनो, तुम्हाला बाग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. तरी आम्हाला भरभरून प्रेम द्या. अगस्त्य अँड फॅमिलीला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.